ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी आहे जीडीपी संदर्भातली आहे। भारताच्या जीडीपीत वाढ झालेली आहे। 6.5% पर्यंत हा जीडीपी घसरण्याची शक्यता वर्तवली जाते। संपूर्ण आर्थिक वर्षाकरता जीडीपी 7% राहील असं म्हटलं जात होतं। इकरा या पतमानांकन संस्थेनं हा दावा केलाय। भारतात विकास दर हा मंदावणार आहे। देशाच्या काही भागात झालेली अतिवृष्टी, कंपन्यांच्या सुमार तिमाही आर्थिक कामगिरीत झालेली ही सगळी स्थिती, याचा सगळा फटका या जीडीपी करता आता बसताना दिसतोय। महाराष्ट्र सरकारला हायकोर्टाचा लाखांचा दंड आहे। पोलिसांविरोधातील तक्रार गांभीर्यानं न घेणं महागात पडलेलं आहे। हायकोर्टाचा राज्य सरकारला 1 लाख रुपयांचा दंड आहे। एका महिलेच्या पतीला बेकायदा अटक केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे। रेल्वे रुळांवरील मृत्यू टाळण्याकरता विशेष मोहीम आता हाती घेण्यात आली आहे। मुंबई उपनगरामध्ये 205 ब्लॅक स्पॉट शोधण्यात येणार आहेत। 180 पेक्षा जास्त ठिकाणी या ठिकाणी सुरक्षा भिंत देखील बांधण्याचा निर्णय घेण्यात येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।